सकाळी आम्ही जाताना तू मला बघितला नव्हता. बघितला होता. कुठं होता तू आम्ही जाताना? कधी? सकाळी आम्ही कामाला जाताना रे. शाळेत. शाळेत गेलता त्यावेळेस म्हणून तुला माहित नाही. मला कटिंग केलंय का म्हणून विचारतोय ना, म्हणून म्हटलं. चांगली दिसती कटिंग. हा तिकडं कुठं बघतो, इकडं बघ की कटिंग कसली वाटते ती. छान. तिचं कसं आहे, मी काय पण घरात काय तुझा बाप आणून देतोय का काय तुला? तिच्या जवळ पैसे द्यायला पाहिजे तेव्हा ती बरी म्हणणार. लोकाला आता मी बोललो असतो पण जाऊ दे, लोकांचे पैसे द्यायचे. ती किडनी विकतो आता माझी. तिथं सांगायला लागले पगार करताना, पगार माझा पैसे माझ्याकडे द्या. काय तर किरकिर 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 किरकिर. तेव्हा लोकांचं कुठनं देऊ मी, काय माझं किडनी विकू? पहिलं तिकडं ऊसाची उचललेली. नरड्या ते काय अडकलंय की रे, कचरा पिचरा गेलाय की काय झालंय की काय झालं? त्रिशा कुठं गेली रा? त्रिशा त्रिशा कुठं आहे? इकडे ये. अरे तिला घेऊन गेलो तर मी कटिंग करायला. मग तिथं हे माझा पण हे भाग सगळा विचित्र वाटत होता ना, केस वाढलेले कामात वेगळं बरोबर नाही दिसत, म्हणून कट करून आलो बघ. थोडा कट मारला. अगं दगड लागतील ना. आधीच माझा डोकं चिडलेला आहे, त्यामध्ये अजून तू नको चिडू. काय असं वाटायला लागले दिवसभर कामच करावं आणि रात्री पण काम करावं रे बाबा. घरी आलो की किरकिर किरकिर किरकिर, हेन तेन हेन तेन हेन ते अंगलय खाजवायला लागले रे ना. इथं बघ बरं काय झालंय, काय झालंय तिथं बघ ना. तिथं काय दिसतंय आज? काय नाही, केस पांढरे लय व्हायलेत ना. काय पोळतय, करंट लागतंय की काय दाढी मिशाला? सोड ग सोड. चांगलंय खाजवत होता म्हणून शर्ट दिला मी काढून, फेकून दिला तिथं. तिनं पण काय केलं, पॅन्ट धुवून तिथं सुकवली. तो कशी इकडं हो, पलीकडं हो, तिकडं हो, तिकडं हो. काय पॅन्ट तुझी आई ठेवून आली असेल तिथंच फडात. तिला विचार विचार की पॅन्ट कुठं आहे म्हणून. काय गप्पान काय हो, कुठनं काय लोकाला कुठनं पैसे देऊ म्हणून माझ्या डोक्यात वेगळं टेन्शन. आणि वरून ती लोक कसली भांडणं करत माहित नाही का? अगं जा की पॅन्ट आण. पुन्हा आणते म्हणायचं, पुन्हा आणते. तो पळाली बघ, तिला पायाला दमच नाही बघ, नुसता खेळती पळती इकडून तिकडं. अरे पाणी पिताना कचरा गेलाय आर्यन तोंडात माझ्या. कसली भाजी आहे, कशाची आहे ती? पडशील ना डोक्यावर. अगं पडशील म्हणलं तर. आत्याला भाजी दाखवते. अरे दे की बाबा त्याची भाजी. आत्या आत्या म्हणायचं, आत्याव आत्याव ये भाजी खायला. माझ्या गळ्यातली साखळी चांदीची तुटली रे, हरवली. सोन्याची घेऊ आता साखळी आपण. सोन्याची साखळी घेऊ काय? कशाला आम्हाला काय आहे का?
तू बारका आहे. मी का तुला आणत नाही माहितीये का, तुझ्या गळ्यातनं कुणी चोरून नेऊ. कोण चोर तू असं शाळेत गेला की हळूच चोरून येतात. चोर फिरवली मग चोर असतात. कुठले असतात? कुठले असते? नीट बस. सरक सरक नीट बस. तर नाही तर आत्याला काकाला पप्पी दे. आत्याला काकाला पप्पी दे की. बोलल्यावर लय राग येतोय माझा. मी बोललो की मग असं झोमतय. लोकांचे पैसे आम्हाला द्यायचं. लोक लय त्रास द्यायला आम्हाला. असं फाशी घ्यायची वेळ आली एवढा त्रास द्यायला. आणि आधीच सांगायले पप्पा माझा पगार करताना माझे पैसे माझ्याकडे. मग डोकं हलणार नाही. अगं त्रिशा लागल ना. आर्यन सोड बरं. आर्यन सोड. दिवसभर काम करून आलेला असतोय रे, थकलेला असतोय. पुन्हा इकडला राग तिकडं निघून जाईल. बट पाट पाट चापटी बसतील तुला. जा असा फिरून ये सायकलीवर. सायकल कुठं आहे तुझी? जा गावात जरा चक्कर मारून ये. सायकल तुटली. ती काय मला दिसत नाही काय. दुसरी आणा बारकी. बारकी आणू की अजून? मोठू चालवता येत. आता 1-2 वर्षात गाडी शिकशील चालवायला तू. गाडी तुम्ही शिकवत ना. तू जरा मोठा तर हो. मोठा व्हायच्या आधीच गाडी शिकून झालं जाईल. की उंची तुमच्या मोठा आहे बघा. तुम्ही इथं आहे. तुझ्या कमरेजवळ यायलोय का नाही मी, जेवढा उंच झालाय. पुढच्या वर्षी इथं आहे. खावं लागतंय तेव्हा उंची वाढते. तुम्ही खायच्या नावावर तर तो मोठा तर पाणी गिळून टाक पटकन, नाही तर चापट देईल. चाट म्हणे गिळतो पाणी. आणि तिथं कशी म्हणते आर्यन कुठून सकाळ काय ग त्रिशा मन बरं. कुठून सकाळी उठून चेडीत मिथून म्हणा. कुणी शिकवलंय रा तिला? कुणी शिकवलंय तुला? कुठून शिकली पण? दादानं शिकवलंय? नाही दादा असं नाही शिकवत. चंगळ्यावाले कू. चंगळ्यावाले कू. कोण शिकवतंय ग तुला? कुठून? सरक सरक सरक. माझ्या डोळ्यात काय पडले की सकाळ उठून इथं कचरा आहे माझ्या नरड्यात. कचरा खाली पण जाईना वरी पण येईल. माझ्या पण डोळ्यात कचरा थुकतोय ग निघना. इथं आहे खाली उलटी करा. इथं असं. अरे कसं उलटी करू नका बळच. असं आहे का नाही? असं करायचं. कठीण मस्त वाटायली ना. माझी लय मारल तुला. कुठून चला दूध काढावं लागेल बाबा अजून. टाटा बाय बाय बाय. खतम. टाटा बाय बाय. खतम. टाटा.